साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम बाबांच्या कीर्तनाला गावातील एक व्यक्ती येऊन बसू लागला. एरवी त्याचं जीवन काय फार चांगलं नव्हतं. दारू प्यायचा, इकडं तिकडं हिंडायचा, लेकराबाळांना बायापोरांना मारहाण करायचा, आईवडिलांवर अन्याय अत्याचार करायचा, असं त्याचं जीवन. वाया गेलेला, चुकीच्या पद्धतीनं जीवन जगणारा आणि असा एक व्यक्ती तुकाराम बाबांच्या कीर्तनाला येऊन बसू लागला. हळूहळू नेहमीच दिसू लागला, प्रत्येक कीर्तनात दिसू लागला. या गावामध्ये, त्या गावामध्ये, या वाडीमध्ये, त्या वाडीमध्ये, सगळीकडे जिथं जिथं बाबांची कीर्तनं व्हायची, प्रत्येक कीर्तनाला तो व्यक्ती हजर असायचा. मोठ्या तन्मयतेने, मोठ्या श्रद्धेनं कीर्तन ऐकायचा आणि हळूहळू त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला लागलं. त्याला कीर्तनाचा लळा लागला. तुकाराम बाबांच्या त्या विचारांचा, त्या वाणीचा त्याला लळा लागला, त्या अभंगाचा छंद लागला आणि हळूहळू त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ लागलं. दारू सोडली, लेकराबाळांवर केला जाणारा अन्याय अत्याचार सोडला, आईबापांकडे लक्ष द्यायला लागला, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करू लागला, कामधंदा करू लागला आणि लेकराबाळांना, बाया पोरांना, आईवडिलांना आनंदानं सांभाळू लागला. त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ कळायला लागला आहे असं त्याच्या जीवनाकडे बघून वाटायचं. गावातल्या लोकांनी त्याचं जुनं आणि हे नवे जीवन असं दोन्ही जीवन बघितलं होतं. त्यामुळे गावातली लोक त्याचा आदर सन्मान करायची, इज्जत करायची, आदरानं सन्मानानं त्याला बोलायची. पण त्याच्या बायकोला हे त्याचं नेहमी कीर्तनाला जाणं काही पटत नव्हतं. ती म्हणायची की तुम्ही कीर्तनाला गेल्यापासून सुधारलाय, पण इतकं मात्र कीर्तनामध्ये वाहून जाणं, इतकं बुवा बाबांच्या नादी लागणं चांगलं नाही. तर तुम्ही इतकं नका कुणाच्या पाठीमागं पळत जाऊ, कीर्तनाला इतकं नाही जावं, इतका वेळ आयुष्यातला खर्ची नाही करावा, कुठेतरी कामधंदा चिटकून करावा. आपला खूप आयुष्यातला वेळ वाया गेलाय, तो भरून काढायचा, आपल्याला कामधंदा करा, इतकं कीर्तनासाठी फिरू नका. पण हा माणूस ऐकायला तयार नव्हता, रोज कीर्तनाला जायचा. हळूहळू नवरा बायकोंमध्ये वाद व्हायला लागला. बायकोनं त्याला फटकाळपणानं बोलायला सुरुवात केली, बायकोनं त्याचा अनादर करायला सुरुवात केली, खालीवर बोलायला सुरुवात केली. त्याचं चांगलं जीवन झालेलं असताना सुद्धा बायको त्याच्याबरोबर चुकीच्या पद्धतीनं वागू लागली. एके दिवशी कीर्तन संपल्यानंतर त्यानं तुकाराम बाबांचे पाय धरले, नमस्कार केला आणि घरी येण्याची विनंती करू लागला. म्हणे एक दिवस घरी चला, एक फक्त मुक्कामी माझ्यासाठी घरी चला. म्हणे महाराज, तुमच्यासारख्या सत्पुरुषाचं, महापुरुषाचं चरण जर माझ्या घराला लागलं तर माझ्या बाया पोरांचा उद्धार होईल आणि म्हणून एक दिवस कृपा करून माझ्याकडे चला, थोडा वेळ तरी चला, अशी विनवणी करून तो घरी घेऊन गेला. बाबांनी होकार भरला आणि त्याच्याबरोबर निघाले. घरी जाऊन जेव्हा पोचलं तेव्हा त्यानं दारातून आवाज दिला बायकोला. म्हणे अगं ऐकलं का, घरी कोण आले बघ आपल्याबरोबर. म्हणे कोण आले? म्हणे महाराज आलेत. बायकोला महाराजांचा फार मोठा तिरस्कार होता. तिनं वाड्याच्या बाहेर येऊन डुंकूनसुद्धा बघितलं नाही की कोण आलंय. हा स्वतः घरामध्ये घेऊन गेला, घोंगडी अंथरली, दोघेजण घोंगडीवरती बसले. यानं आवाज दिला, म्हणे अगं चहा तरी कर महाराजांना. बायकोनं आतून आवाज दिला, म्हणे हाताने करून प्या. त्यानं शर्मेनं मान खाली घातली, उठून गेला, चहा केला आणि येता येता त्याच चुलीवरती आंघोळीसाठी पाणी ठेवून आला. त्याची आज ही धारणा, अशी भावना की आता महाराजांना आंघोळ घालूयात, सेवा करूयात, काहीतरी गोडधोड खायला घालूयात आणि मग वाटं लावूयात, घराला सेवा मिळेल, आपल्या लेकराबाळांचा, बायापोरांचा उद्धार होईल. या भावनेनं त्यानं आंघोळीसाठी महाराजांना पाणी ठेवलं. चहा घेऊन आला, महाराजांना विनंती केली की चहा प्या, पाणी गरम होईल, आंघोळ करा आणि मग थोडंसं जेवण करा, प्रसादी करा आणि मग जा आशीर्वाद देऊन. या भावनेनं त्यानं विनंती केली. महाराजांनी चहा घेतला. भगवंताविषयी, संतांविषयी, ब्रह्मज्ञानाविषयी चर्चा झाली. पाणी गरम झालं होतं, त्याने आंघोळीला निम्म पाणी काढलं. निम्म पाणी परत त्यानं तसंच चुलीवर ठेवलं आणि स्वतः महाराजांना आंघोळ घालत होता. इतक्या तन्मयतेनं, इतक्या श्रद्धेनं, इतक्या भक्तिभावानं तो सेवा करत होता, आंघोळ घालत होता. त्याला असं वाटायचं की माझ्या घरी ना इतका मोठा आनंद आहे आज, संत आलेत माझ्या दारामध्ये, संत आलेत माझ्या घरामध्ये, काय करावं आणि काय नाही या भावनेनं तो आंघोळ घालत होता. आंघोळ घालत असताना बादलीतलं पाणी संपून गेलं. आता चुलीवरती अजून पाणी शिल्लक होतं, जे गरम होत होतं. त्यानं बायकोला आवाज दिला, म्हणे अगं पाणी तरी तेवढं गरम आणून दे, पाणी संपलंय. बायको रागाला गेली, वैतागली. तिनं ते चुलीवरचं पातेलं, जे उकळलेलं पाणी होतं, ते पाणी घेतलं आणि महाराज ते पाणी तिनं बादलीमध्ये नाही नेऊन ओतलं, तर ते पाणी, गरम पाणी, जे पाणी उकळलेलं होतं, 100 अंश सेल्सिअसला पाणी उकळतं म्हणे, ते पाणी, उकळलेलं पाणी तिनं सरळ तुकाराम बाबांच्या आणून पाठीवरती ओतलं.
उकळलेलं पाणी आणून तिनं जेव्हा बाबांच्या अंगावरती ओतलं ना तर चरकन पाठीचं कातडं जळून गेलं. आई ग म्हणाले महाराज. तिचा नवरा तिच्यावरती रागाला गेला, चिडला, अंगावरती धावायला लागला. तर बाबांनी हात जोडले, म्हणले असू द्यात. आंघोळ केली, त्याच्या घरची भाजी भाकरी खाल्ली आणि मोठ्या श्रद्धेनं मोठ्या तन्मयनं त्याला भरभरून आशीर्वाद दिले. आणि जेव्हा वाड्याच्या बाहेर पडले, अंगावरचा शर्ट जखमेला घासत होता, तेव्हा अंगाची लाही लाही होत होती. आणि मग तुकाराम बाबा चालता चालता भगवंताला म्हणत होते की लागला वनवा जळे माझी काया, लागला वनवा जळे माझी काया, धाव रे केशवा माय बापा. विठ्ठला म्हणे अरे वनवा पेटला, अंगाची लाही लाही झाली, अंगाचं कातडं जळून गेलं, मायबापा तू धाव म्हणे. एवढा मोठा अन्याय, अत्याचार, त्रास सहन केला साधू संतांनी. आणि आज त्याच तुकाराम बाबांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं चालते. लाखोंच्या संख्येनं श्रद्धाळू त्यांच्या पालखीबरोबर चालत आहेत. तुकाराम बाबांचं जीवन म्हणजे मोठं अलौकिक जीवन. हजारो प्रवचनं, लाखो कीर्तनं आणि हजारो लाखो व्याख्यानं जरी त्यांच्या आयुष्यावरती केली तरी त्यांची जीवनगाथा परिपूर्णपणानं समाजाला समजेल असं मला वाटत नाही. एवढं अलौकिक आणि उत्तम दर्जाचं जीवन होतं तुकाराम बाबांचं. आणि हे महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे की असे सत्पुरुष, असे महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. समाजाला धडा घालून दिला, भक्तीची आवड निर्माण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आणि सांगितलं की भगवंताशिवाय आपल्या जीवनाला परिपूर्णता येणार नाही. जीवनाचा उद्धार, जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर एकमेव पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे भगवंताचं चरण. हा धडा घ्या महाराष्ट्राला तुकाराम बाबांनी घालून दिला. म्हणाले तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, ना तरी स्वान सुकरे ही काबा थोडी. जन्माला आलोय ना तर म्हणे विठ्ठलाचा दास व्हावंच लागेल. स्वतः विठ्ठलाचे भक्त बनले आणि एका भक्ताचं संतांमध्ये कधी रूपांतर झालं हे त्यांनासुद्धा कळालं नाही. आणि महाराष्ट्राला असे एक संत मिळाले ज्यांचं जीवन फक्त ऐकलं तरी मनुष्याचा उद्धार होईल, जीवन जगण्याचा मार्ग सापडेल. माझी प्रार्थना आहे सगळ्यांच्या श्री सादरचरणी तुकाराम बाबांच्या पालखीबरोबर जे जे महापुरुष, जे जे संत सज्जन चालत आहेत, जे जे साधू मंडळी चालत आहेत, त्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की आपण भाग्यवंत आहोत. तुकाराम बाबांच्या चरणाबरोबर, त्यांच्या पालखीबरोबर चालण्याची सुसंधी भगवंताच्या कृपेनं आपल्याला मिळाली आहे. माझी प्रार्थना आहे की आपण सर्वांनी भगवंताला प्रार्थना करायला पाहिजे की त्यांच्या पालखीबरोबर चालण्याची संधी, पंढरपूरच्या दिशेनं चालण्याची संधी आम्हाला दिली. तसा त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचं सुद्धा विवेक आम्हाला दे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आयुष्यातली 4 पावलं तरी आम्हाला चालता यावीत. हे आपण सर्वजण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात. साधू मंडळी प्रेमाने बोला. धन निरंकारजी.